स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी ही हॉस्पिटलमधून बाहेर येते आणि पल्लवीला त्या फाईलमधील कागदाच्या पुराव्याचा लिफाफा भेटलेला असतो. तेव्हा पल्लवी ही तिचा मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न करू लागते. तेवढ्यात पल्लवी पुन्हा तिचा विचार बदलते आणि पल्लवी विचार करते की प्रत्येक वेळी फोन केल्यानंतर काही ना काही अपशकुन घडतोच. तेव्हा आता आपल्याला यावेळी एकटीनेच लढत द्यावी लागेल. मोठी आई ही सूर्यवंशीच्या घरामध्ये गुरूंना बोलावते आणि गुरूंना म्हणते की गुरुजी, आमच्या घरामध्ये कोणाला तरी कुणाची दृष्ट लागली आणि कायमच संकटामागून संकट येऊ राहिलेत. मोठी आई म्हणते की आमच्या पल्लवीवरती हल्ला झाला, तिला गुंडांनी पळवून नेलं आणि आता हे आदितीचं असं होऊन बसलं. गुरुजी म्हणतात की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मोठी आई म्हणते की त्यामुळे घरात होम हवन करावं, देवाची प्रार्थना करावी असं मला वाटतंय. तेव्हा मोठी आई गुरुजींना म्हणते की उद्याच आपण होम हवन करू. गुरुजी म्हणते चालेल. तेवढ्यात पल्लवी तिथे येते. तेव्हा मोठी आई म्हणते अगं ये पल्लवी, मी गुरुजींना बोलावलं, उद्या आपण होम हवन करूया असं माझा विचार आहे, चालेल ना? तेव्हा पल्लवी गुरुजींना हात जोडते आणि मोठ्या आईकडे बघत म्हणते चालेल ना, आपण उद्या होम हवन करूयाच. पल्लवी म्हणते की आपल्या घराला वाईट दृष्ट लावणाऱ्या व्यक्तीचा नायनाट झालाच पाहिजे. ते ऐकून मोठी आई आणि विनायकला धक्का बसलेला असतो. त्यानंतर पल्लवी ही तिच्या रूममध्ये येते आणि पटकन दरवाजा लावून ती फाईल उघडी करते. त्यामधील कागदाचा लिफाफा बाहेर काढत पल्लवी विचार करते की यामध्ये काय काय आहे ते आपल्याला बघावाच लागेल. इकडे विनायक त्याच्या रूममध्ये येत विचार करतो की शांतनू त्याच्या आईला एवढा दुखापत असलेली सोडून बाहेर कुठे गेला असेल, नवीन साईटवर तर नसेल ना गेला, असा विनायक विचार करतो आणि म्हणतो की आपल्याला अंदाज घ्यायलाच पाहिजे. इकडे पल्लवी तिच्या रूममध्ये ते सर्व कागदपत्रे बरोबर आहेत की नाही याची खात्री करत असते आणि ते कागदपत्रे बघत असते. पल्लवी ते सर्व कागदपत्रे बाहेर काढून कॉटवर ठेवत मोबाईलमध्ये त्यांचे सर्व फोटो काढत असते. त्याचवेळी इकडे विनायक पल्लवीच्या रूमचा हळूच दरवाजा उघडतो आणि पल्लवीला बघतो. त्यामध्ये आदितीला हल्ला करून कसे मारले याचे सुद्धा मोठ्याने काढलेले सर्व फोटो असतात. विनायक म्हणतो की हे एन्व्हलप ज्याच्यासाठी आईने आदितीवरती हल्ला केला आणि ते पल्लवीच्या हातात आहे. तेव्हा विनायकला मोठा धक्का बसतो. तर इकडे मोठ्याही तिच्या रूममध्ये एरझऱ्या मारत विचार करत असते. तेवढ्यात दरवाजा उघडून विनायक हा मोठ्याईकडे येतो. विनायक आल्यानंतर मोठ्याई म्हणते बरं झालं विनायक आलास, मला खूप भीती वाटते आणि मी हे जे होम हवन वगैरे काही करते ने ते फक्त वरवर मला सर्वांची काळजी आहे हे दाखवण्यासाठी करते. मोठी आई म्हणते त्यातून तो सर्व पुरावे असलेल्या कागदाचा लिफाफासुद्धा सापडलेला नाहीये आणि आता ती आदितीसुद्धा घरी आली. तेव्हा ती कधी उठून बसेल ते सांगता येत नाही. आदितीने जर तुला गोळी घातल्याचे बघितले आणि ते जर सांगितले तर आता आपला खेळ संपलाच म्हणून समज. मोठी आई म्हणते की आम्हाला तर गाशा गुंडाळून जावाच लागेल, पण तुला सुद्धा विनायक हे घर सोडून जावे लागेल. हे सुद्धा मीटिंगला गेलेत, आता मला काय करावे नी काय नाही हे समजत नाही. तेव्हा विनायक आता यातून तूच आम्हाला वाचव रे बाबा, असे विनायकला मोठी आई म्हणते. इकडे विनायक विचार करतो की आता ऑलरेडी पल्लवीला सर्व पुरावे मिळाले, तेव्हा आता काय करावे असा विनायक विचार करत असतो. तेवढ्यात मोठी आई म्हणते की विनायक अरे मी तुझ्याशी बोलते. तेव्हा विनायक मोठी आईला म्हणते की मोठी आई तू काही काळजी करू नकोस, हे बघ तू कष्टाने हे जे काही मिळवलंस ना ते मी कधीही मातीमोल होऊ देणार नाही. विनायक म्हणतो की ही सत्ता तू जे काही मिळवली ना ते सर्व तुझ्याच ताब्यात राहून तुझ्या मनासारखे होईल. इकडे शांतनू हा पुन्हा घरी आलेला असतो. शांतनू येताच विनायक हा शांतनूला बघतो आणि शांतनूकडे येत म्हणतो की शांतनू, आदिती काकूसाठी उद्या आपल्या सर्वांनाच होम हवन आणि प्रार्थना करायची आणि मी तुला अजून एक सजेस्ट करतोय. आदिती काकूंची कंडिशन बघता सतत आदिती काकूंसमोर कुणीतरी असायला हवं. शांतनूला प्रभाकर म्हणतो की संस्थेची ही सर्व कामे वगैरे याचं तू टेन्शन घेऊ नको, तू आणि प्रभू काका फक्त आदितीच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्यानंतर शांतनू थँक्स असे विनायकला म्हणत त्याच्या रूममध्ये येतो. तेव्हा रूमचा दरवाजा उघडताच पल्लवी ही खूप डचकते. तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो पल्लवी काय झाली, एवढे का डचकलीस? तर पल्लवी म्हणते काही नाही, तुम्ही आले ना तर माझ्या मनात विचार चालू होता तेव्हा डचकायला आलं.
त्यानंतर पल्लवी शांतनूला बसायला सांगत पाणी देते आणि म्हणते, झालं का तुमचं बाहेरचं काम? पल्लवी म्हणते की तुम्ही आल्या आल्या आईला नाही भेटायला गेले का? शांतनू म्हणतो, जायचंय, तू सुद्धा चल. तेव्हा पल्लवी विचार करते की नाही नाही, हे पुरावे असे इथे सोडून नाही जाता येणार. तेव्हा शांतनू म्हणतो, काय झालं? पल्लवी म्हणते, काही नाही. तेव्हा पल्लवी कपाटातून तिच्या पुराव्याची ती बॅग बाहेर काढते. तेव्हा शांतनू म्हणतो, आपल्याला खालीच तर जायचं, ही पर्स कशाला घेतली? तेव्हा पल्लवी म्हणते की मला भाजी आणायला सुद्धा जायचं ना. तेव्हा मी विभाताईला सांगणार आहे. इकडे विनायक त्याच्या रूममध्ये विचार करत असतो. विनायक विचार करतो की मला काही जरी झाले तरी इथेच राहायला हवं आणि ही आदिती काकू शुद्धीवर नाही आली पाहिजे. त्यासाठी मला आता काहीतरी करायलाच हवं, असा विनायक विचार करतो. विनायक विचार करतो की आता पुरावे पल्लवीकडे आलेले आहे. तेव्हा ती आता ते पुरावे तिच्याकडून गहाळ होण्यासाठी कुठलीही रिस्क घेणार नाही आणि ते पुरावे मिळवण्यासाठी मला सुद्धा कोणतेही मोठे पाऊल उचलणे परवडणार नाही. विनायक म्हणतो की काहीही करून आदिती काकूचा मॅटर हा सॉल्व करून मला इथं राहायलाच हवं आणि त्यासाठी मला काय करता येईल. तेवढ्यात विनायक त्याची बॅग उघडून तो मोठ्याईचा व्हिडिओचा पेन ड्राईव्ह बाहेर काढतो. त्यानंतर विनायक हा मोठ्याईच्या कपाटातील तिची पर्समध्ये तो पेन ड्राईव्ह ठेवून ती पर्स घेऊन बाहेर जातो. इकडे शांतनू आणि पल्लवी ही आदितीकडे आलेली असतात. तेव्हा शांतनू नर्सकडे आदितीच्या तब्येतीची चौकशी करतो. तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे राजा, किती काळजी करशील रे? तर पल्लवी म्हणते, जोपर्यंत आई शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत आता हे असेच काळजी करत राहणार. त्यानंतर शांतनू हा आदितीला म्हणतो की आई, तू लवकर बरी होणार आहेस, काळजी करू नकोस, मला तुझ्यासोबत खूप बोलायचंय. शांतनूने आदितीच्या पायाला हात लावलेले असतात. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू, आई लवकरच बरी होणार आहे, कारण आईला स्पर्श कळतो. तेव्हा तेवढ्यात विभा आणि मेघना तिथे येत म्हणतात की पल्लवीचं अगदी बरोबर आहे. तेवढ्यात मेघनाचे लक्ष पल्लवीच्या पर्सकडे जात म्हणते की पल्लवी कुठे बाहेर गेली होती का? पल्लवी म्हणते, नाही, आत्ता जाणार आहे. पल्लवी म्हणते, मला वाटलं की भाजी आणावी. विभा म्हणते की पल्लवी, तुला आरामाची गरज आहे, तू कुठेही जाऊ नकोस, आम्ही बघतो. शांतनू म्हणतो की पल्लवी, आई लवकर बरी होणार आहे, तू काळजी करू नकोस आणि आत्ताही आईला सर्व कळतंय. शांतनू म्हणतो की पल्लवी, तुला सुद्धा तुझा खूप अभ्यास राहिलाय, तो करून घे. तेव्हा पल्लवी तिच्या रूममध्ये येते. तर इकडे विनायकने मोठ्याईची पर्स तिच्या रूममध्ये ठेवलेली असते. तेव्हा मोठ्याईची पर्स बघून पल्लवी ती पर्स उचकते. तेव्हा त्यात मोठ्याईच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह पल्लवीला मिळतो. तो पेन ड्राईव्ह पल्लवी लॅपटॉपला कनेक्ट करते. तेव्हा मोठ्याईचा व्हिडिओ पल्लवीसमोर आलेला असतो. तेव्हा आता सर्व पुरावे हातात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्याईने होम हवनाची पूजा करण्यासाठी गुरुजींना बोलावलेले असते. सर्वजण जमलेले असतात. त्यावेळी मोठ्याईला वढत मोठ्याईचा हात कुंकवामध्ये बुडत पल्लवी ही होम हवन करत असलेल्या त्या अग्नीसमोर मोठ्याईला आणते आणि म्हणते की तुम्ही शांतनूचे गाडीचे ब्रेक फेल करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर जीवघेणा हल्ला केला आणि आदिती आईलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते ऐकून शांतनू म्हणतो की पल्लवी, काय बोलतेस? तर पल्लवी म्हणते, आज मी सर्वांना मोठ्याईचे सर्व कटकारस्थान समोर आणणार आहे. तेव्हा आता मोठ्याईंच्या पापाचा हंडा अखेर पुराव्यासकट पल्लवीने समोर आणून आता शांतनू मोठ्याईला कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.